सर्वांना स्वाभिमानी जय भीम भावांनो. तर भावांनो, बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुका देळगाव कोळ हे गावामध्ये एक निर्लज्ज घटना घडली की 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या काही मुली ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती डान्स करायचा होता आणि मुलांनासुद्धा डान्स करायचा होता, तर तिथल्या प्रिन्सिपलनी आपल्या मुलींसोबत आपल्या आया बहिणीसोबत घाण व्यवहार केला. त्यांना घाण पद्धतीने मारले. मुलींना डान्स करायचा होता. माझ्या भीमानं भरली ओटी या गाण्यावरती, आणि आपल्या मुलांना डान्स करायचा होता. दोनच राजे इथे गाजले. कोकण पुण्यभूमीवर. तर तिथल्या प्रिन्सिपलनी उद्धव कायंदे ह्या व्यक्तीने घाण पद्धतीने आपल्या आया बहिणीवर हात घातलाय. बुलढाणा जिल्ह्यातली घटना ही बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुका देळगाव कोळ, बरोबर. जेवढे पण माझे भाऊ माझ्या बहिणी माझा व्हिडिओ बघत असतील सिंदखेड राजा तालुक्यामधून, तर सर्वांनी तिथं जाऊन आपल्या आया बहिणीचा न्यायासाठी लढा द्यायचा आहे, बरोबर. कारण की दिवसांदिवस आपल्या समाजावरती आता घाण पद्धतीने अत्याचार होऊ लागलेत, बरोबर. आणि उद्धव कायंदे जो गावाचा सरपंच आहे, बरोबर, तर त्या व्यक्तीची उच्चारणा अशी होती की तुम्ही महार आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुमचं गाणं वाजवणार नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चालतात, सावित्रीबाई फुले चालते, शाहू महाराज चालतात, संभाजीराजे चालतात, पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको. तुम्ही महार लोक आहेत. तुमची गळ्यामध्ये आम्ही अगोदर मडके टाकले होते, कमरेला झाडू टाकले होते, आणि आत्तासुद्धा तुमच्या गळ्यामध्ये आम्ही मडके टाकणार आणि पाठीला झाडू बांधणार. ही त्याची शब्दरचना होती भावांनो. तर एवढ्या घाण पद्धतीने त्यांनी आपल्या आया बहिणीला मारहाण केली आहे. तर जेवढे पण तर सर्वांनी तिथं जाऊन लढा द्यायचा आहे भावांनो. आणि बीबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तर पोलिससुद्धा पीडित परिवारांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही मिटून घ्या, गावाचा प्रश्न मिटून घ्या. पण अशा व्यक्तीला शिक्षा झाल्याशिवाय, त्याची नोकरी गेल्याशिवाय भीम आर्मी शांत बसणार नाही. आणि आपले मोठे भाऊ दीपक भाऊ केदार, भीमाचा पॅन्थर, हे लवकरात लवकर देळगाव कोळ या गावामध्ये भेट देणार आहेत. तरी सर्वांनी तिथे आपल्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहावे, बरोबर. दीपक भाऊसोबत आपल्या पीडित परिवारांचं बोलणं झालं आहे, ते रेकॉर्डिंगसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. हॅलो. हा, काय झालं? जय भीम भाऊ. जय भीम जय भीम, बोला. ते आता काय ना मारलं तिथं आपल्या बाबासाहेबाचं गाणं वाजवायचं सांगितलं. हा 3 दिवस अगोदर मास्तरकडे गेलो होतो आम्ही 10-12 जणी. त्या मास्तरला सांगितलं सरलं ते आमच्या मुलीला सोन्यानं भरली होती आणि 2च राजी इथं गाजले, मुलाला गाणं घ्यायचं. तर 15 दिवस मास्तर हो म्हटले, आणि टायमावर मुलीला गाणं अंबाबाईचं दिलं आणि मुलाला गाणं 1 2 4 माय नेम इज लखन गाणं दिलं. मग आम्ही 5 नागरे मास्तरकडे गेलो. म्हटलं सर तुम्ही आमचं गाणं वाजवणार होते, नाही वाजवलं, बरं आपण तरी सोन्यानं भरली होती एक गाणं वाजवा, आमच्या 5 मुली तयार आहे म्हणलं नाचायला. तर तो सर डायरेक्ट तुमच्या जातीचे लोक असं करतात. जसं तो म्हटलं तुमच्या जातीचे लोक असं करतात, डायरेक्ट उद्धव कायंदे म्हणून ते शाळेचे अध्यक्ष करून ठेवलेले आहेत. त्यानं फटाफट तोंडात चापटा मारल्या आणि गावचे सरपंच आले घाई तर त्यानं दापादापी करायच्या ऐवजी माझे केस धरले, मला लोक त्यांच्या माणसात झोपलं. तर त्या मला लाटान बुक्कान मारल्या. मग सोन्याचं मनी डोरलं, तुटून पडलं कुठं, मग ब्लाऊज फाटलं, अंगावर साडी नव्हती राहिली, मरणाचा मुक्का मार दिला त्यानं, लाटान बुक्क्याच घातल्या. बर, मग त्याच्यावर केस झाली ना आता? हा तेच आले. आता तुम्ही सांगा काय करायचंय. काय करायचं? नाटक नाही केलं का? मग तेच त्याला सांगितलं, त्यानं आताच नाही केलं. ते फक्त यायले आणि मिटवून घ्या, ते कोणी पण यायला मिटवून घ्या, गावाच्या वतीने मी माफी मागतो, मिटवून घ्या. नाही मिटणार नाही म्हणावं. त्याला नोकरी गेल्याशिवाय त्याला अक्कल येईन का? जेलमध्ये जाऊ द्या त्याला. सांगितलं माझी पब्लिक एवढी होती त्याला मिटवायचं नाही त्याला. त्याला बघू ना आता त्याची गुरमी काय. त्याला बाबासाहेबात तिटकाराय का एवढा? आणि आमच्या आया बहिणी हात टाकतो का तो? त्याच्यामध्ये एवढी हिंमत आहे? आया बहिणी हात टाकतो तो. मिटवायचं नाही त्याला. दाखवतो इसका मी 2 दिवसात येतो गावात. कोण तिथं कसं काय होतं ते बघतो. त्याची भाषा ऐका.
तुम्ही मारेल. आम्ही तुमचा तिटकारा करत होतो, पहिले बी धिक्कार करत होतो ना आता बी धिक्कार करणार. आमच्या काळ्या मंदिराचं उद्घाटन झालंय म्हणे, आम्ही तुमच्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडूच लावणार. मार आहे म्हणे, मार माजला म्हणे, मार असा बोलला ते. आणि तो म्हणे आम्हाला शिवाजी महाराज चालतो, सावित्रीबाई चालती, जिजाबाई चालती, आम्हाला बाबासाहेब चालत नाही. त्याच्यामुळे हे भांडण एवढं पेटलंय. मार तर मी खाल्ला. कोण आहे ते, नाव काय त्याचं? अशोक कायंदे आणि उद्धव कायंदे. कोण कोण आहे ते, शिक्षक आणि सरपंच आहे का? शिक्षक, हा शिक्षक आहे, पानवलकर सर, नागरे सर, अशोक कायंदे, उद्धव कायंदे. आणि सरपंच पण होता का तिथं? सरपंच आहे का ते? हो सरपंच, त्यांची बायको आहे सरपंच, तो माणूस सरपंच नाही. त्याला मारहाण करताना काय व्हिडिओ वगैरे बनवला का? हा व्हिडिओ काढू लागले पोरं, मला लाटाखाली खुंडू लागले ना. तर सरपंचानं 3दा मोबाईल हिसकून घेतला हातातला, आणि मी पण त्याच्या हातातला 3दा मोबाईल हिसकला. त्यानं व्हिडिओ फक्त थोडूसाच व्हिडिओ आला, ती पब्लिकच आली, पण ते मारहाणचे करू लागले ना, ते व्हिडिओच नाही काढू द्यायला, ते पोरं लाटा घालू लागले. तो हा ना. हा येतो मी 2 दिवसात येतो तिकडं, काय माघारी घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका. हो, नाही त्यांना हिसका दाखवतो, त्यांना जेल झाल्याशिवाय सोडायचं नाही त्यांना. हा, बर बाबासाहेब आंबेडकरांची त्याला तिटकार आहे ना, त्याला कायद्याची ताकद दाखवतो आणि पॅन्थरची बी ताकद दाखवतो. सांगतो मी, अटक करा त्याला. हा तेच अटकच करायचं. तुम्ही फक्त एकदा येऊन जा. त्याला लाच कशी वाटली नाही, हात कसं टाकावं त्याने? त्याला आया बहिणी नाहीत का? गाणं तर गावात येऊन वाजवतो त्याला, म्हणा थांब तिथंच वाजवतो गाणं. तुम्ही या भाऊ एकदा इकडं. 1-2 दिवसात मी तिकडे येतो. हो, मी मुंबईला जरा 2 दिवसात येतो. पोलिसांना सांगतो त्याच्यावर उचलून घ्या त्यांना पटकन. ठीक आहे. हो भाऊ. कुणाच्या दबावाखाली यायचं नाही. नाही, कोणाच्या दबावाखाली यायचं नाही. हा, ठीक आहे. तर बघितलं भावांनो, ह्या अशा मूर्ख लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि आपल्या आया बहिणीला जे आता अत्याचार करतायत, आपल्या आया बहिणीवर हात घालतायत, अशा मूर्ख लोकांना आपण धडा शिकवलाच पाहिजे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा आणि नक्कीच देळगाव कोळ या ठिकाणी भेट द्या. जय भीम आणि जय संविधान.